अरे 2 मिनिटं फक्त ये बस इथं. एक तर भेट व्हाय नाही 2-3 दिवस झालं. तुझा बाप सारखाच घरी असतोय. अरे असं कवर भेटायचं. आता माझ्या घरचे मला पोरगे बघायला लागले तर तुझं पेपर होतात का नाही? हा रे, आता लास्ट एक्झाम आहे, शेवटचं वर्ष चालू आहे ना. बरं किती दिवस लागेल ते तुझं एक्झाम पूर्ण व्हायला? झालं, आता पुढच्या महिन्यात शेवटची एक्झाम आहे. बरं ठीक आहे, एक्झाम झाली ना आले की तुझ्या बापाकडे जाऊ आपण. पप्पा. बरं ठीक आहे, पप्पाकडे जाऊ आपण हा. आणि त्यांना लग्नाची मागणी घालू. हा ठीक आहे. असं पण लय लांबत गेलं ना तर व्हायचं माझं दुसऱ्या पूर्वीवर लग्न. गबस. हा मग तीच तुला सांगतोय. हा. अरे ती दाढी बिडी कोरत जा, जरा तरी चांगलं राहत जा, इटालियन कट मार. मला पण वाटलं पाहिजे बाबा माझ्या बरोबरीचं पोरगा आहे. अरे परवा दिवशी दुकानात गेलतो पण ते दाढी कुरली ना मग मी जास्त हँडसम दिसतो, मग बाकीच्या पुरीने माझ्याकडे बघायला नको म्हणून मी दाढी कुरीत नाही. हा का? हा मग ती काय आहे, आपलं कसं आहे एकच आहे आणि परमनंट आहे त्यामुळे बर दुसऱ्याच नाद लागायचं नाही. बर, असं आहे का? बरं तुला आवडेल का मग जातो आज दाढी करून? अरे तू चांगला दिसशील रे, माझं काय तवा? मी चांगला दिसलं माझ्याकडे पुरी बघते आणि तोच फॉल्ट आहे. कोण नाही बघत तुझ्याकडे, एवढं असते तर मी नसते राहिले एवढ्या वर्ष. पण तुला माहितीये का मी जर दाढी कुरली ना आपली जोडी अशी 4 चौकात उठून दिसेल. हा, मग तुला माहिती आहे ना, मग कोर ना. ठीक आहे करतो मी. आणि एक काम कर उद्या कर्जतला ये, माझ झाला तर इकडे राहणार भेटणं, कॉफी शॉपला भेटू. हा ठीक आहे, भेटू उद्या. काय गे कढीपत्ता नाही हिता आली का तू? अरे शिपता रे, तू काय करतो रे इथं? तू तेच ना खाल्ल्या आळीतला, हा इकडं काय करतोय तू? आलतो तिला भेटायला. भेटायला आलता इकडं? भेटायला आलता? ऐका की मी काय सांगतोय, काय आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही तुम्हाला सांगणार होतो. सांगणार होता हा आणि आता पकडल्यावर सगळं लागला का खोटं बोलायला? तिला विचारा, तिचं पुढच्या महिन्यात एक्झाम आहे, तेवढं झालं की मी तुमच्याकडे येणारच होतो. इकडं होतो. आणि काय ग तुला लाज वाटत नाही का? काय चालवलंय? हो बाबा, आमचं 3 वर्ष झालं एकमेकांवर प्रेम आहे. मी तुम्हाला सांगणारच होते पण माझे एक्झाम संपल्यावर बोलणार होतो आम्ही. 3 वर्ष झालं बापाचं तोंड काळं करते तू आणि मला आता सांगायला लागली का? हा अरे परीक्षा बिरीक्षा एवढं महत्व आहे का तुम्हाला? त्याचं जर महत्व असतं ना परीक्षेचं, हे असलं कुठारच केलं नसतं तुम्ही. अरे शिकायला पाठवते का गु खायला पाठवते तुम्हाला? काय कालमा चाललाय? काय कालवा चाललाय? या बघा तुमचा कढीपत्ता. आणि हे कोण आहे? मला काय माहिती कोण आहे? म्हणते आमचं प्रेम आहे. कोण आहे काय? हा? हे पोरग इकडे आपल्या वावरात काय करतंय? पण पोरग विचार तिलाच. काय काय हे बघा त्याला आलतीन तू? तुम्ही आमच्या दोघांचं लग्न लावून देता तेवढं सगळ्यांसाठी चांगलं होईल. अगं बाई. तुम्हाला तर माहिती माझ्याकडे शेती गुरं इथं डेअरी या. अरे म्हणून काय झालं? शेती गुरण डेअरी दाखवून लग्न जुळत असतात का? हे असलं कुठं करणं शोभतं का तुम्हाला? मला आहे ना तुम्हाला अजिबात पोरगी द्यायची नाही. अरे कोण कुठला तू ओळख ना पाळख घ्यायची? हा फक्त काय माहिती आपल्याला खालच्या आळीला राहते. अरे पोरग चांगलं आहे का वाईट आहे का? तुझं सोयरी गणगोत कुठलं? तुम्ही करा गावात चौकशी कळेल तुम्हाला. अरे मग तू- चौकशी आणि हा. तुझी? अरे 10 ठिकाणची स्थळं सांगून आलेत माझ्या पोरीला आणि तुझ्या सारख्याची चौकशी करत बसू का? आता तुम्ही दुसरीकडे लग्न करायचं म्हणलं कसं? माझ्या सगळ्या मित्रमंडळाला माहिती की ही जण माझा अफेअर आहे म्हणून. अरे मग घरच्या शहाण्या माणसाला पाठवायचं ना, तू का इकडे येतो ना जाणार मी, घेऊन बसतो? येतो मी आईला घेऊन येतो. सगळ्या आमच्या पाहुणारावळ्यात माहिती या. अरे काय पाहतो तू? याला काही सांगा आणि त्यांना याला काही करा. तुम्ही थोड्यासाठी नकाही करू, वाटोळ करू नका माझं पण आणि तिचं पण. काय काय वाटोळं करू नका. आता 4 चौकात माझी किती इज्जत जाईल तिचं दुसरीकडे तुम्ही लग्न जमविल्यावर. आई, हे बघ माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला त्याच्याशी लग्न करायचंय. अगं काय बोलती? तुला अक्कल आहे का? हा तुला लहानपणीच मारून टाकली असती ना हाण- तर हाणू ह्यो नका. दिवस नसता दाखवला मला. तुझ्या शिक्षणासाठी एवढ्या खास्ता काढल्या, एवढा खर्च केला, तुला शिकायची मोकळी दिली, ह्याच्यासाठी दिली का तुला? हा? हाणू एवढा नका की. विश्वास टाकला, घराबाहेर काढली आणि तू हे उद्योग करते का इथं? लाज कशी वाटत नाही तुला? हे बघ आजपासून हिचा विषय सोडून द्यायचा बरं का, आणि हिला विसरून जायचं. आणि तू पण आताच्या आता माझी शपथ खाय, आई. तू त्या पोराचं नाव परत घेणार नाही, नाही तर मी इकडे लगेच बेरीज जीव द्यायला जाईल. आई, बघ नको. घे शपथ लगेच. ठीक आहे, काय? मी नाही बोलणार त्याच्याशी. चला निघा, बघतो काय निघ आणि चल गाड घरात तू पण. हो पुढं.